1 जानेवारी 2026 पासून देशामधील 8 मोठ्या बँका बंद होणार आहेत. केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय बँकेच्या खातेधारकांना मोठा धक्का असणार आहे. कारण की 1 तारखेनंतर बँका बंद झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पैसे काढता येणार नाही आणि पैसे टाकता येणार नाही. त्यामुळेच केंद्र सरकारने 31 डिसेंबरपर्यंत सर्व नागरिकांना तातडीच्या सूचना दिलेल्या आहेत. जर आपलं या 8 बँकेमध्ये खातं असेल, लगेचच आपण खात्यामधील पैसे काढून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपल्याला 31 डिसेंबरची मुदत देण्यात आलेली आहे. 1 तारखेनंतर आपल्याला बँकेमधील पैसे काढता येणार नाही, आपलं बँक खातं वापरता येणार नाही. देशामधील मोठ्या मोठ्या बँका बंद होणार याच्याबद्दल केंद्र सरकारने अगोदरच सांगितलं होतं. पण कोणत्या बँका बंद होणार याच्याबद्दल ठोस माहिती नव्हती. पण आता या संदर्भामध्ये केंद्र सरकारने अतिशय महत्त्वाची माहिती जारी केलेली आहे आणि त्यामध्ये त्या बँकांची नावं लिहिलेली आहेत जे कायमच्या बंद होणार आहेत. ज्या बँका बंद होणार आहेत त्या बँका खूप जुन्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक खेड्यामध्ये त्यांच्या शाखा देखील आहेत. लाखो लोकांची खाते या बँकेमध्ये, करोडो रुपयांचं सेव्हिंग झालेलं आहे. पण आता 1 जानेवारी 2026 पासून या बँका कायमच्या बंद होतील. तसेच केंद्र सरकारमार्फत सर्व नागरिकांना 31 डिसेंबरच्या अगोदर एक काम अर्जंटमध्ये करून घ्यायचं आहे. अन्यथा आपल्याला कोणत्याही खात्यामधील पैसे काढता येणार नाही आणि वापरता येणार नाही. म्हणजे आपल्याला आपलं बँक खातं वापरताच येणार नाही. देशभरामधील सर्व बँकांना एकसारखे नियम लागू करण्यात आलेले आहेत. 2017 मध्ये देखील काही छोट्या बँका बंद करण्यात आल्या होत्या. त्यावेळेस बँक खातेधारकांना देखील अगोदरच सूचना दिल्या होत्या. पण त्यावेळेस लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि जेव्हा त्या बँका बंद झाल्या तेव्हा बँकेच्या खातेधारकांना मोठी अडचण निर्माण झाली होती. आपले पैसे देखील काढता आले नव्हते. बऱ्याचशा लोकांचे त्यावेळेस पैसे देखील बुडले होते. पण त्या छोट्या बँका होत्या त्यामुळे लोकांना त्याचा जास्त त्रास झाला नाही. पण यावेळेस केंद्र सरकारने जो निर्णय घेतलाय तो देशामधील मोठ्या मोठ्या बँकांबद्दल आहे. या मोठ्या बँकेमध्ये करोडो लोकांचे खाते आहेत. वाढती फसवणूक, ऑनलाईन फ्रॉड या सर्व कारणासाठी भारतीय रिझर्व्ह बँकने देशामधील मोठ्या 8 बँका बंद करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळं केंद्र सरकारने 31 डिसेंबरच्या अगोदरच सर्व नागरिकांना तातडीच्या सूचना दिलेल्या आहेत. आपल्याला अर्जंटमध्ये एक काम करून घ्यायचं आहे, अन्यथा आपल्याला कोणत्याही खात्यामधील पैसे काढता येणार नाही, वापरता येणार नाही. देशामधील त्या कोणत्या मोठ्या बँका आहेत त्या आता बंद होणार आहेत आणि कोणतं एक काम आपल्याला 31 डिसेंबरच्या अगोदर करायचं आहे. सर्वांनी आता लक्षपूर्वक ऐकायचं आहे. 31 डिसेंबरच्या नंतर देशामधील या मोठ्या बँका आपल्याला कायमच्या बंद झालेल्या दिसतील. मग त्या बँकेमध्ये खातं असणाऱ्या लोकांच्या पैशाचं काय होणार? बँका बंद झाल्यानंतर आपल्याला पैसे काढता येतील का? का ते पैसे आपल्या बँकेमध्ये अडकून राहतील? आपल्यामधील बऱ्याचशा लोकांनी मोठी मोठी एफ.डी देखील केलेली आहे. मग ते एफ.डीचे पैसे आपल्याला व्याजासकट भेटतील का? तर काही लोकांनी घरासाठी कर्ज घेतलंय, व्यवसायासाठी कर्ज घेतलंय, गाडीसाठी कर्ज घेतलेलं आहे. मग त्या कर्जाचं काय होणार? अशा अनेक प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओमधून मिळतील. त्यामुळं आता व्हिडिओ सर्वांनी लक्षपूर्वक पाहायचा आहे. अतिशय कमी वेळ आपल्याजवळ राहिलेला आहे. त्यामुळं प्रत्येक व्यक्तीने 31 डिसेंबरच्या अगोदर हे काम करून घेणं गरजेचं आहे. काही दिवसांनी आपल्याला या मोठ्या बँका कायमच्या बंद झालेल्या दिसतील. त्या बँकेची कुठलीही शाखा आपल्याला कुठेच दिसणार नाही. बऱ्याच दिवसापासून केंद्र सरकार हा निर्णय घेण्याच्या तयारीत होतं, पण अखेर त्याच्यावरती शिक्कामोर्तब झाला. त्यानुसार देशातील मोठ्या 6 ते 7 बँका कायमच्या बंद होतील. केंद्र सरकारने आता देशामधील मोठ्या मोठ्या बँका बंद करण्याचा निर्णय घेतलाय. त्या बँका बंद केल्यानंतर देशामध्ये फक्त 3 ते 4च मोठ्या मोठ्या बँका राहतील. ज्या बँका आता जानेवारी महिन्यापासून बंद होणार आहे त्या बँकेमध्ये आपलं खातं असेल तर आपल्याला एकही रुपये काढता येणार नाही, बँकेचा कोणताही व्यवहार करता येणार नाही. त्यासाठी केंद्र सरकारने अगोदरच सर्वांना सूचना दिलेल्या आहेत. 31 डिसेंबरच्या अगोदर अर्जंटमध्ये आपल्या खात्यामध्ये बदल करून घ्यायचा आहे. नेमकं खात्यामध्ये आपल्याला काय बदल करायचा आहे आणि कोणतं एक काम आपल्याला अर्जंटमध्ये 31 तारखेच्या अगोदर करून घ्यायचं आहे, आता त्याबद्दल आपण जाणून घेऊ. बऱ्याचशा लोकांना असे देखील वाटत असेल, आपलं खातं बंद झाल्यानंतर आपण ATMच्या माध्यमातून पैसे काढू, चेकबुकच्या माध्यमातून पैसे काढू किंवा ऑनलाईन नेट बँकिंगच्या माध्यमातून पैसे काढू. पण ती बँकच बंद झाली तर तुम्हाला खात्याचा वापर करताच येणार नाही. कारण की 1 जानेवारी 2026 पासून आपण जो UPI ID वापरतो, नेट बँकिंग वापरतो किंवा ATM कार्ड वापरतो, त्या कोणत्याही गोष्टीचा आपल्याला फायदा होणार नाही. आजकाल देशामध्ये ऑनलाईन फ्रॉड इतके वाढलेत, आपल्या मोबाईलवरती कोणताही OTP जात नाही, कुठलाही मेसेज येत नाही, तरी देखील अकाउंटमधून पैसे डेबिट केले जातात. सर्व लक्षात घेऊनच केंद्र सरकारने या बँका बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नेमकं कोणत्या बँका बंद होणार आहे त्याची यादी आपण सविस्तर पाहू आणि कुठल्या कारणामुळे या बँका बंद होणार आहे हे देखील कारण जाणून घेऊ. बँका बंद होण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. 2017 मध्ये देखील असंच काहीतरी झालं होतं. आत्ता आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये
अलाहाबाद बँक कुठेही दिसत नाही, कारण की त्या बँकेचं इंडियन बँकेमध्ये विलिनीकरण झालं होतं. त्यानंतर आंध्रा बँकेचं कॉर्पोरेशन बँकेमध्ये विलिनीकरण झालं होतं. आपल्याला आणखीन एक बँक आठवत असेल, सिंडिकेट बँक. ती देखील आता आपल्याला कुठे दिसत नाही. त्या बँकेचं देखील कॅनरा बँकमध्ये विलिनीकरण झालं होतं, कारण की त्या बँका आता कायमच्या बंद झालेल्या आहेत. 1 जानेवारी 2026 पासून देखील अशाच काही देशामधील 5 मोठ्या बँका बंद होणार आहेत. आता आपण ती यादी पाहूया, ज्या बँका बंद होणार आहेत. पण त्या अगोदर आपल्याला 31 तारखेच्या अगोदर कोणतं काम करायचं हे जाणून घेऊ. त्यानंतर आपण त्या बँकांची नावे जाणून घेऊ ज्या बंद होणार आहेत. सर्वात प्रथम केंद्र सरकारमार्फत 31 तारखेपर्यंत एक अर्जंट काम करायला सांगितलं होतं. आपल्यातील बऱ्याचशा लोकांनी कदाचित ते केलेलं असेल आणि काही लोकांनी केलेलं देखील नसेल. जर आपण ते काम केलं नाही तर आपलं कुठल्याही बँकेमध्ये खातं असो, ती बँक चालू असो किंवा बंद असो, तरी देखील आपल्याला त्या बँकेच्या खात्याशी व्यवहार करता येणार नाही. कुठलाही 1 रुपया काढता येणार नाही, कुठलाही 1 रुपया टाकता येणार नाही. तर आपण 31 डिसेंबर 2025च्या अगोदर आपल्या आधार कार्डला पॅन कार्ड लिंक केलेलं नसेल तर आपल्याला कोणतंही खातं वापरता येणार नाही. त्यामुळं प्रत्येकाने आपल्या आधार कार्डला पॅन कार्ड बरोबर लिंक करायचं आहे. त्याशिवाय बँकेबरोबर आपला आधार आणि पॅन कार्ड लिंक आहे की नाही याची खात्री करून घ्यायची आहे. जर आपल्यातील बऱ्याचशा लोकांना हे माहिती नसेल आपण आधारला पॅन कार्ड लिंक केलं की नाही, तर आपण गुगलवरती सर्च करू शकताय आधार पॅन कार्ड लिंक वेबसाईट उघडल्यानंतर आपला आधार आणि पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. त्या ठिकाणी आपल्याला दिसून जाईल आपल्या आधारला पॅन कार्ड लिंक झालेला आहे की नाही. याची शेवटची तारीख 31 डिसेंबर दिलेली आहे. आता आपण पाहूया देशामधील कोणत्या अशा मोठ्या बँका आहेत ज्या कायमच्या बंद होतील. मग आपलं खातं सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये असो, महाराष्ट्र बँकेमध्ये असो, बँक ऑफ इंडियामध्ये असो किंवा इतर कोणत्याही बँकेमध्ये खातं असो, त्या बँकेच्या खातेधारकांना आत्तापासूनच सावध राहणं गरजेचं आहे. आता आपण त्या बँकांची यादी वाचत आहोत. त्यामधील कुठल्याही बँकेमध्ये आपलं खातं असेल तर सर्वांनी लक्षात ठेवा. पहिली बँक म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँक, दुसरी बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, त्यामध्ये तिसरी बँक म्हणजे युको बँक, चौथी बँक आहे बँक ऑफ इंडिया, त्यामध्ये पाचवी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र आणि पाचवी बँक आहे पंजाब अँड सिंधी बँक. आता बघा, या सर्व बँकांचं विलिनीकरण होणार आहे, तेही मोठ्या मोठ्या बँकेमध्ये, म्हणजे जेणेकरून आपल्या भारतामध्ये फक्त मोजक्या 3-4 बँकेच राहतील. आता या सर्व बँकेचं कोणत्या मोठ्या बँकामध्ये विलिनीकरण होणार आहे हे देखील सर्वांनी पहा. केंद्र सरकारचा असा निर्णय आपल्या देशामध्ये फक्त मोजक्या 3-4 बँकेच राहिल्या पाहिजे. त्यासाठी बँकांची निवड केली गेली आहे. पहिली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI बँक, दुसरी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा, तिसरी बँक म्हणजे कॅनरा बँक, चौथी बँक म्हणजे युनियन बँक. या मोठ्या बँकेमध्ये इंडियन ओव्हरसीज बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युको बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, पंजाब अँड सिंधी बँक या बँकांचं विलिनीकरण होणार आहे. या बँकांचं विलिनीकरण झाल्यानंतर आपलं खाते क्रमांक बदलतं, आपलं ATM कार्ड बदलतं, आपलं पासबुक बदलतं, आपलं चेकबुक बदलतं, नेट बँकिंग बदलतं. त्यासाठी आपल्याला बँकेमध्ये वारंवार चक्रा देखील माराव्या लागतात. या बँकेचं विलिनीकरण होणार आहे 2026 मध्ये. त्या बँकांचं विलिनीकरण होणार आहे. त्या बँकेमध्ये आपलं खातं असेल तर आपलं खातं क्रमांक, आपले पैसे दुसऱ्या बँकेमध्ये ट्रान्सफर केले जातात. नंतर आपल्याला नवीन खाते क्रमांक, पासबुक, ATM ऑनलाईन पद्धत मिळते. पण जर 31 तारखेच्या अगोदर आपण आधार कार्डला पॅन कार्ड लिंक केलेलं नसेल तर आपल्याला खातंच वापरता येणार नाही.